गुड मॉर्निंग स्टुडंट. अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न या टॉपिकच्या शेवटच्या टप्प्याकडे आपण आलेलो आहोत. आता साधारणतः 1 किंवा 2 प्रॉब्लेम होतील आणि आपला हा टॉपिक संपेल. आज आपण एक वेगळाच प्रॉब्लेम पाहणार आहोत. ऑक्टोबर 2009 बोर्ड एक्झामला आलेला हा प्रॉब्लेम आहे. डॉक्टर अर्जुन पाटील कमेन्स्ड मेडिकल प्रॅक्टिस ऑन 1 एप्रिल 2006. आतापर्यंत पाहिलेले आपण जे प्रॉब्लेम होते ते एखाद्या स्कूलचे, एखाद्या लायब्ररीचे, एखाद्या स्पोर्ट्स क्लबचे होते. पण आजचा प्रॉब्लेम हा एक प्रोफेशन असणाऱ्या डॉक्टर यांचा आहे. डॉक्टरांचं प्रोफेशन हे सुद्धा नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमध्ये येतं. त्यामुळं या डॉक्टरांनी मेडिकल प्रॅक्टिस 1 एप्रिल 2006ला सुरू केलेली आहे आणि त्यांचा रिसिप्ट पेमेंट अकाउंट आपल्याला दिलेला आहे. तुमच्या स्क्रीनवर हा प्रॉब्लेम आलेला आहे. व्हिडिओ पॉज करून तुम्ही प्रॉब्लेम लिहून घ्या. टोटल दिलेली रिसिप्ट पेमेंटची 1,61,500. नेक्स्ट ॲडजस्टमेंट 1 to 5 दिलेले आहेत. त्यानंतर नेहमीप्रमाणे आपण एक इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट प्रिपेअर करायची आहे. ही इन्कम साईड आहे, ही एक्सपेंडिचर साईड, ही क्लोजिंग बॅलन्स शीट असेट साईड, ही क्लोजिंग बॅलन्स शीट लायबिलिटी साईड. प्रॉब्लेममध्ये येऊया. आता हे 1 एप्रिलला सुरुवात केलेली आहे प्रॅक्टिस आणि हा 31 मार्च 2007चा रिसिप्ट पेमेंट आहे. म्हणजे हे पहिलंच वर्ष आहे यांचं. ठीक आहे. टू कॅश इंट्रोड्यूस्ड इन ब्रॅकेट कॅपिटल फंड. यांनी हा वैद्यकीय व्यवसाय सुरू करण्यासाठी जे पैसे आणलेले आहेत त्याला कॅश इंट्रोड्यूस्ड असं म्हणतात. म्हणजेच तो त्यांचा कॅपिटल फंड असतो. आणि कॅपिटल फंड तुम्हाला माहीत आहे आपण CLला लिहितो. त्यामुळे CL. इन्कम फ्रॉम विजिट. आता रिसिप्टचे अकाउंट्स एकतर आयला येतात किंवा CLला येतात आणि पेमेंटचे अकाउंट Eला येतात किंवा CAला येतात. ठीक आहे. जर रेव्हेन्यू असेल तर आयला आणि कॅपिटल असेल तर CLला. टू इन्कम फ्रॉम विजिट. यांना विजिटमधून मिळालेलं इन्कम आहे हे रेव्हेन्यू असणार आहे. त्यामुळं आय. रिसिप्ट फ्रॉम डिस्पेन्सरी. रिसिप्ट फ्रॉम डिस्पेन्सरी दवाखान्यामधून मिळालेलं उत्पन्न आय. मिसलॅनियस रिसिप्ट किरकोळ उत्पन्न इन्कम आय. इंटरेस्ट रिसिव्ड ऑन इन्व्हेस्टमेंट हा दोन्ही मिळून एकच अकाउंट आहे आय. टू रिसिव्ड फ्रॉम ऑपरेशन फीज. ऑपरेशन फीमधून मिळालेले पैसे आहेत ते आहे इन्कम. त्यामुळं आय. आपली रिसिप्ट साईड संपलेले आहे. पेमेंटला आलो आपण. बाय फर्निचर CA. बाय हॉनरेरियम टू डॉक्टर्स. त्यांनी इतर डॉक्टरांना मानधन दिलेलं आहे. हा खर्च आहे त्यांचा. रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे त्यामुळे तो Eला येईल. बाय इक्विपमेंट्स. इक्विपमेंट इज आवर असेट त्यामुळे CAला येईल. परचेस ऑफ ड्रग्ज. डॉक्टरने औषधं खरेदी केलेली आहेत E. कंपाऊंडर सॅलरी E. रेंट ऑफ डिस्पेन्सरी E. कन्व्हेन्स चार्जेस म्हणजे प्रवास खर्च ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस E. स्टेशनरी E. ऑपरेशन एक्सपेन्सेस E. लाइटिंग E. जर्नल अँड न्यूजपेपर. जर्नल्स अँड न्यूजपेपर्स E. टेलिफोन एक्सपेन्सेस E. इन्व्हेस्टमेंट हा असेट आहे त्यामुळे तो CAला येईल. आणि बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. तुम्ही हा कॅश किंवा बँक म्हणून घेऊ शकता. क्लोजिंग आहे
सी एला येईल. आपला रिसिट पेमेंट संपलेला आहे. आता आपण ॲडजस्टमेंटमध्ये आलेलो आहोत. ₹5,000 वेअर स्टील टू बी रिसिव्ड ऑन अकाउंट ऑफ व्हिजिट. स्टील टू बी रिसिव्ड याचा अर्थ रिसिवेबल, याचा दुसरा अर्थ आउटस्टँडिंग. ₹5,000 वेअर आउटस्टँडिंग ऑन अकाउंट ऑफ व्हिजिट. आता व्हिजिट इन्कम आहे का एक्सपेन्सेस आहे? व्हिजिट फी इथं आहे पहा, टू इन्कम फ्रॉम व्हिजिट, म्हणजे व्हिजिट हे काय आहे? इन्कम. त्यामुळे ही ॲडजस्टमेंट काय तयार झाली? आउटस्टँडिंग इन्कम. ही ॲडजस्टमेंट काय तयार झाली? आउटस्टँडिंग इन्कम. आणि हे पहिलंच वर्ष आहे त्यामुळे ॲडजस्टमेंट तयार झाली आउटस्टँडिंग इन्कम फॉर करंट इयर. आउटस्टँडिंग इन्कम फॉर करंट इयर. आपण या चार्टमध्ये पाहूया या ॲडजस्टमेंटचा इफेक्ट काय येतो. आउटस्टँडिंग इन्कम फॉर करंट इयर, पहिला इफेक्ट प्लस, आणि जर ते इन्कम असेल तर ते कुठं रेकॉर्ड करा? सी एला. त्यामुळे याचा इफेक्ट आला प्लस सी ए. आउटस्टँडिंग इन्कम फॉर करंट इयर प्लस सी ए. ही ॲडजस्टमेंट कशाशी रिलेटेड आहे? व्हिजिट फीशी रिलेटेड आहे. त्यामुळे व्हिजिट फीला तुम्ही इथं टिक मार्क करा. नेक्स्ट, कंपाऊंडर सॅलरी ₹3,000, बिल ऑफ स्टेशनरी ₹1,000 अँड रेंट ऑफ डिस्पेन्सरी ₹1,000 आर आउटस्टँडिंग. तीन अकाउंट्स दिलेले आहेत, सॅलरी, स्टेशनरी आणि डिस्पेन्सरी. आणि ह्यातला सगळ्यात महत्त्वाचा शब्द आपल्याला आहे तो आउटस्टँडिंग. आता आपण पाहूया हे काय आहे. सॅलरी, स्टेशनरी आणि डिस्पेन्सरी, रेंट ऑफ डिस्पेन्सरी. तुम्ही पेमेंटला पाहिलं तर दिसेल पहा इथं. सॅलरी आहे पेमेंटला, रेंट आहे पेमेंटला आणि स्टेशनरी पण पेमेंटला आहे. म्हणजे हे सर्व पेमेंटचे अकाउंट्स आहेत आणि हे सर्व काय आहेत? एक्सपेंडिचर आहेत. त्यामुळे ही ॲडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग एक्सपेंडिचर. आउटस्टँडिंग एक्सपेंडिचरची ॲडजस्टमेंट आहे. आणि हे करंट इयर आहे म्हणजे हे पहिलंच वर्ष आहे त्यामुळे ह्याच वर्षाची ॲडजस्टमेंट असणार आहे. आउटस्टँडिंग एक्सपेंडिचर फॉर करंट इयर. आउटस्टँडिंग एक्सपेंडिचर फॉर करंट इयर. पुन्हा आपण चार्टमध्ये येऊया. आउटस्टँडिंग एक्सपेंडिचर फॉर करंट इयर प्लस सी एल. एक्सपेंडिचरमध्ये प्लस करा आणि सेकंड इफेक्ट कुठं दाखवा? सी एलला दाखवा. प्लस सी एल. सॅलरी, स्टेशनरी आणि रेंट याला टिक मार्क करा. रेंट, सॅलरी, स्टेशनरी याला टिक मार्क केलेली आहे, मी हायलाईट केलं याला. नेक्स्ट, नंबर 3, 25% अमाऊंट ऑफ कन्व्हेन्स चार्जेस वेअर फॉर प्रायव्हेट यूज. कन्व्हेन्स चार्जेसची ॲडजस्टमेंट आहे त्यामुळे कन्व्हेन्स चार्जेसला टिक मार्क करा. कन्व्हेन्स चार्जेसपैकी 25% रक्कम प्रायव्हेट यूजसाठी झालेली आहे. कन्व्हेन्स चार्जेस प्रवास खर्चापैकी 25% रक्कम खाजगी कामासाठी झालेली आहे, प्रायव्हेट यूजसाठी झालेली आहे. आता हा डॉक्टरांचा प्रॉब्लेम आहे म्हणजे हा इंडिव्हिज्युअल व्यक्तीचा प्रॉब्लेम आहे आणि तो नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमध्ये येतो. या डॉक्टरांनी जो प्रवास खर्च केलेला आहे, किती रुपये प्रवास खर्च केलेला आहे? कन्व्हेन्स 2,000 रुपये हा व्यवसायासाठी केलेला आहे त्यांच्या. त्यापैकी 25% खाजगी प्रवास खर्च आहे म्हणजे त्यापैकी 25% रक्कम ही प्रायव्हेट आहे. आता इथं हा जो पर्सनल एक्सपेन्सेस आहे, प्रायव्हेट एक्सपेन्सेस आहे, तो ड्रॉइंग म्हणून कन्सिडर करायचा आपण. आणि तुम्हाला माहिती आहे फायनल अकाउंटमध्ये ड्रॉइंग आपण कॅपिटलमधून मायनस करतोय. सेम ट्रीटमेंट इथं असणार आहे. ड्रॉइंग कॅपिटलमधून मायनस करायचं आहे आणि कन्व्हेन्समधून पण मायनस करायचं आहे. कन्व्हेन्स कुठं आपण मांडलेला आहे? कन्व्हेन्स ईला मांडलेला आहे त्यामुळे ईला एक्सपेंडिचरला पहिल्यांदा मायनस होईल आणि याचा सेकंड इफेक्ट सी एलमधून पण ते मायनस होईल. कन्व्हेन्स चार्जेसमधून मायनस करायचं आणि सी एलला कॅपिटलमधून पण ते आपण मायनस करायचं. नेक्स्ट, स्टॉक ऑफ ड्रग्ज ऑन हँड वॉज एस्टिमेटेड ॲट ₹2,000.
पहिल्या लेक्चरमध्ये मी स्टॉक ऑफ स्टेशनरी, स्टॉक ऑफ ड्रग्ज, स्टॉक ऑफ मेडिसिन्स, स्टॉक ऑफ स्पोर्ट्स मटेरियल, स्टॉक ऑफ पोस्टल स्टॅम्प्स अशा वेगवेगळ्या नावाने येणारी सेमच ॲडजस्टमेंट एक्सप्लेन केलेली आहे. तो व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला ही ॲडजस्टमेंट लक्षात येईल. आता मी इथं पुन्हा ती रिपीट करतो आहे. हा क्लोजिंग स्टॉक आहे आणि क्लोजिंग स्टॉकचे दोन इफेक्ट येतात. पहिला इफेक्ट मायनस करायचा आणि सेकंड इफेक्ट तो क्लोजिंग स्टॉक असल्यामुळे सी एला दाखवायचा. जर ओपनिंग स्टॉक असेल तर तो प्लस करायचा आणि ओ एला दाखवायचा. स्टॉक ऑफ ड्रग्ज, ड्रग्जला टिक मार्क करूया आपण. बाय परचेस ऑफ ड्रग्ज आलेला आहे, त्याला टिक मार्क करा. नेक्स्ट, फर्निचर अँड इक्विपमेंट आर डेप्रिसिएटेड, डेप्रिसिएशनची ॲडजस्टमेंट फायनल अकाउंट प्रमाणे सी ए मायनस ई. फर्निचर आणि इक्विपमेंटला टिक मार्क करा. फर्निचर, इक्विपमेंट आपण टिक मार्क केलेली आहे. त्याला प्रॉब्लेम संपलेला आहे. आता आपण सोडवायला सुरुवात करूया. तुम्ही याप्रमाणे आखून घेतलं असेलच. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट इन द बुक्स ऑफ अर्जुन पाटील, डॉक्टर अर्जुन पाटील. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31st March 2007, balance sheet as on that date 31st March 2007. Let's start. Capital fund CL 30,000. कॅपिटल फंड नेहमी इनरला मांडायचा 30,000. नेक्स्ट, इन्कम फ्रॉम व्हिजिट 40,000. हे इन्कमला आहे पहा, त्यामुळे ते इन्कमला येईल, त्याला टिकमार्क आहे. इनरला येईल. बाय इन्कम फ्रॉम व्हिजिट, इनर कॉलम 40,000. बाय इन्कम फ्रॉम व्हिजिट 40,000. नेक्स्ट, हे सगळे इन्कम आहेत. रिसीव्ड फ्रॉम डिस्पेन्सरी, मिसलॅनियस, इंटरेस्ट, रिसीव्ड फ्रॉम ऑपरेशन फी, हे सगळे इन्कमला मांडा. याला एकालाही टिकमार्क नाही आहे, सगळे आउटर कॉलमला मांडा. इन्कमला बाय रिसीट फ्रॉम डिस्पेन्सरी, बाय मिसलॅनियस रिसिप्ट्स, बाय इंटरेस्ट रिसीव्ड ऑन इन्व्हेस्टमेंट, बाय रिसीव्ड फ्रॉम ऑपरेशन फीज ₹10,000. आपण इन्कम साईडला मांडले हे सगळे. नेक्स्ट, आता पेमेंटला आलो. बाय फर्निचर CA, टिकमार्क आहे इनर कॉलम. फर्निचर इनर कॉलम ₹40,000. हॉनरेरियम टू डॉक्टर्स एक्सपेंडिचरला 10,000 इन आउटर कॉलम. टू हॉनरेरियम टू डॉक्टर्स, हॉनरेरियमचा अर्थ मानधन, पगारासारखा पगाराऐवजी दिलं जातं ते मानधन. नेक्स्ट, इक्विपमेंट CAला येईल, टिकमार्क आहे इनर कॉलम 50,000. इक्विपमेंट ₹50,000. नेक्स्ट, परचेस ऑफ ड्रग्ज, कंपाऊंडर सॅलरी, हे सगळे एक्सपेंडिचर आहेत पहा आणि सगळ्याला टिकमार्क आहे, त्यामुळे हे सगळे इनर कॉलमला येतील. ड्रग्ज, सॅलरी, डिस्पेन्सरी चार्ज, रेंट, कन्व्हेन्स चार्जेस आणि स्टेशनरी सगळे ईला रेकॉर्ड करा. टू कंपाऊंडर सॅलरी 12,000. टू रेंट ऑफ डिस्पेन्सरी 6,000. टू कन्व्हेन्स चार्जेस 2,000. नेक्स्ट, टू स्टेशनरी ₹600. टू ऑपरेशन एक्सपेन्सेस ₹8,000. ऑपरेशन एक्सपेन्सेसला टिकमार्क नाही, त्यामुळे ते आउटरला मांडला आपण. लाइटिंग, जर्नल, टेलिफोन एक्सपेन्सेस, हे एक्सपेन्सेस आउटरला मांडा ईला. टू लाइटिंग, टू जर्नल अँड न्यूजपेपर
टू टेलिफोन एक्सपेन्सेस, हे सगळे आउटरला मांडले आपण. नेक्स्ट इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट सी ला येईल 7,200. इन्व्हेस्टमेंट टिक मार्क नाही आहे त्यामुळे आउटरला 7,200. नेक्स्ट कॅश किंवा बँक 14,000 सी एला. आपण बँक म्हणूया. बँक 14,000. आपला रिसीट पेमेंट संपलेला आहे. आता ॲडजस्टमेंट. फर्स्ट ॲडजस्टमेंट प्लस सी ए. कशात प्लस करायचं? विजिटमध्ये. किती रुपये? 5,000. आणि सेकंड इफेक्ट कुठे दाखवायचा? सी एला. याला काय म्हणायचं? आउटस्टँडिंग इन्कम फॉर करंट इयर ₹5,000 किंवा आउटस्टँडिंग विजिट फी फॉर करंट इयर ₹5,000. इन्कमला या विजिटमध्ये ॲड करा प्लस आउटस्टँडिंग फॉर करंट इयर ₹5,000. टोटल इन आउटर कॉलम ₹45,000. हा झाला फर्स्ट इफेक्ट. आणि याचा सेकंड इफेक्ट सी एला आहे. बँकच्या खाली लिहा सी एला आउटस्टँडिंग फॉर करंट इयर ₹5,000. आउटस्टँडिंग विजिट फी. आउटस्टँडिंग विजिट फीज फॉर करंट इयर ₹5,000. नेक्स्ट सेकंड ॲडजस्टमेंट. कंपाऊंडर सॅलरी, स्टेशनरी अँड रेंट आर आउटस्टँडिंग. पहिला इफेक्ट प्लस, सेकंड इफेक्ट सी एल. त्या रिस्पेक्टिव्ह एक्सपेन्सेसमध्ये प्लस करा. सॅलरी प्लस आउटस्टँडिंग फॉर करंट इयर ₹3,000. टोटल 15,000. रेंट प्लस आउटस्टँडिंग ₹1,000. टोटल 7,000. कन्व्हेन्स चार्जेस प्लस ही ॲडजस्टमेंट नंतर आहे. स्टेशनरी प्लस आउटस्टँडिंग फॉर करंट इयर ₹1,000. आउटर कॉलम 1,600. रेंट, सॅलरी आणि स्टेशनरी आपण पहिला इफेक्ट प्लस केलेला आहे. आता सेकंड इफेक्ट कुठं आहे? सी एलला. क्लोजिंग बॅलन्स शीट लायबिलिटी साईडला. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस सॅलरी, स्टेशनरी, रेंट. इनरला 3,000, 1,000, 1,000. टोटल इन आउटर कॉलम ₹5,000. सॅलरी, स्टेशनरी अँड रेंट. नेक्स्ट नंबर 3 25% कन्व्हेन्स चार्जेस वेअर फॉर प्रायव्हेट यूज. हे ईला पण मायनस करायचं आहे आणि सी एलला पण मायनस करायचं आहे. कन्व्हेन्स चार्जेस ईला आहेत. कन्व्हेन्स चार्जेस लेस. आता हे ड्रॉइंग आहे त्यामुळे लेस ड्रॉइंग 25%. 25% 2,000च्या 25%. 2,000च्या 25% येतात 500 मायनस 500 1,500. आणि सेकंड इफेक्ट सी एलला मायनस करा कॅपिटल फंडमध्ये. इथं 1-2 ओळी रिकाम्या सोडा. सरप्लस आलं तर आपण ॲड करणार आहोत. डेफिसिट आलं तर लेस करणार आहोत. मायनस ड्रॉइंग्ज ₹500. वजाबाकी आपण नंतर करूया. नेक्स्ट लास्ट नंबर 4 ॲडजस्टमेंट स्टॉक ऑफ ड्रग्ज मायनस सी ए. ड्रग्जमधून मायनस करायचे आणि सेकंड इफेक्ट सी एला रेकॉर्ड करायचे 2,000. ड्रग्ज ईला आहेत. ड्रग्ज याचा अर्थ औषधं. स्टॉक ऑफ ड्रग्ज. आपण ड्रग्ज लिहायला विसरलोय. परचेस ऑफ ड्रग्ज होते 10,000 ईला. लेस स्टॉक ऑफ ड्रग्ज. लेस
स्टॉक ऑफ ड्रग्ज रुपीज 2000, 8000, स्टॉक ऑफ ड्रग्ज 8000. सेकंड इफेक्ट याचा कुठं आहे, सी एला. सी एला येईल स्टॉक ऑफ ड्रग्ज रुपीज 2000. सी एला स्टॉक ऑफ ड्रग्ज इन आउटर कॉलम रुपीज 2000. नेक्स्ट ॲडजस्टमेंट, फर्निचर अँड इक्विपमेंट डेप्रिसिएटेड. डेप्रिसिएशन सी एला मायनस करायचं. सेकंड इफेक्ट ई, सी एला मायनस फर्निचर अँड इक्विपमेंट लेस डेप्रिसिएशन 10%, लेस डेप्रिसिएशन 10%. 10% कॅल्क्युलेट करायला खूप सोपं आहे. 40,000 मधला एक 0 गेला, 4,000. 50,000 मधला एक 0 गेला, 5,000. 36,000 अँड 45,000. हा झाला फर्स्ट इफेक्ट, सी ए मायनस. सेकंड इफेक्ट ई, ईला रेकॉर्ड करा डेप्रिसिएशन. टू डेप्रिसिएशन डॅश फर्निचर अँड इक्विपमेंट. टू डेप्रिसिएशन डॅश फर्निचर अँड इक्विपमेंट. फर्निचर रुपीज 4,000, इक्विपमेंट रुपीज 5,000, टोटल इन आउटर कॉलम 9,000. संपलेला आहे प्रॉब्लेम. आता नेहमीप्रमाणे 2 स्टेप्स. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट क्लोज करायचा. जर डेबिटला म्हणजे एक्सपेंडिचरला फरक आला तर तो सरप्लस असतो, आणि क्रेडिटला म्हणजे इन्कमला फरक आला तर ते डेफिसिट असतं. आपली क्रेडिट साईड, ही क्रेडिट साईड इन्कम साईड मोठी आहे, त्याची टोटल मी करतो इथं. टोटल येते 1,36,500. ही डेबिटला मांडली 1,36,500. नेक्स्ट इथून हे स्टार्टपासून या 9,000पर्यंतची टोटल इथं साईडला करा. ती टोटल येते 61,800. ही टोटल आहे 61,800. यामधून 136 मधून हे 61 मायनस करा. आन्सर येतं 74,800. 74,800. हे सरप्लस आहे, याला लिहा टू सरप्लस. सरप्लस कॅपिटलमध्ये ॲड करायचं. सरप्लस कॅपिटलमध्ये ॲड करायचं. ॲड सरप्लस रुपीज 74,700. टोटल 1,04,700 लेस ड्रॉइंग्स 1,04,200. आता या दोन्हीची टोटल करूया. लायबिलिटीची टोटल मी केलेली आहे, फक्त मी मांडत नाही आहे. असेटची पण मी टोटल केलेली आहे. करेक्ट. आता तुमचं काम असं आहे, तुम्ही हा प्रॉब्लेम पुन्हा व्हिडिओ न पाहता सोडवायचा आहे. वेळ लावून 20 ते 22 मिनिटामध्ये हा प्रॉब्लेम सोडवून व्हायला पाहिजे. आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करायचे आहे बॅलन्स शीटची टोटल किती आलेली आहे, बॅलन्स शीट टॅली आलेली आहे का. थँक्यू.